छत्रपती संभाजीनगरमध्ये 550 कोटींच्या जमिनीवरून सुरू झालेलं हिबानामा प्रकरण आता एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे। एका वकिलानं 8 वर्ष लढवलेला खटला, कोट्यवधींचा व्यवहार आणि अचानक त्या जमिनीवर एका खासदाराच्या चालकाचं नाव समोर येणं, यामुळं आधीच या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली होती। पण आता या सगळ्यात सर्वात मोठी घडामोड म्हणजे या प्रकरणात अधिकृतपणे गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजे जे आतापर्यंत फक्त संशय, आरोप आणि राजकीय चर्चा होत्या, ते आता थेट कायद्याच्या चौकटीत गेलं आहे। मग सध्या या प्रकरणाची नेमकी स्थिती काय आहे, पुढं काय घडू शकतं आणि या सगळ्याचे परिणाम कसे खोलवर जाणार, हेच आपण आज या सविस्तर विश्लेषणातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र। या प्रकरणाकडे सुरुवातीपासून पाहिलं तर सगळ्याची सुरुवात होते एका जमिनीपासून। बागशेरजंग परिसरातील सुमारे 9 एकर जमीन ही साधी जमीन नाही, तिची किंमत बाजारभावाने तब्बल 550 कोटींपर्यंत जाते। त्यामुळे स्वाभाविकच या जमिनीवरून वाद निर्माण होणं ही मोठी गोष्ट ठरते। 2015 साली या जमिनीचा जुना वाद सोडवण्यासाठी परभणीतील एका वकिलाकडे हा खटला येतो। खटला कोणाकडून येतो तर मीर महमूद अली या जमिनीच्या मूळ मालकाकडून, आणि ते वकील म्हणजे ॲडव्होकेट मुजाहिद इक्बाल खान समीउल्ला खान, वय 52 वर्ष। यावेळी करार असा ठरतो की खटला जिंकून जमीन नावावर आली तर त्यातील 3 एकर हिस्सा हा वकिलाला मिळणार। पुढची 8 वर्ष हा वकील हा खटला लढवतो, स्वतःचे जवळपास 1 कोटी रुपये खर्च करतो आणि शेवटी जमीन मिळवण्यात यश येतं। पण इथे संपूर्ण प्रकरणाला धक्का बसतो, कारण ज्या मीर महमूद अली यांनी वकिलाला आधी ॲग्रीमेंट, हिबानामा आणि इरोव्होकेबल GPA दिलं होतं, तेच मीर महमूद अली म्हणजे या जमिनीचे मालक नंतर अचानक दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर म्हणजेच एका खासदाराच्या चालकाच्या नावावर हिबानामा करून टाकतो। हा खटला जिंकल्यानंतर जमीन नावावर होताच मीर अलीने हुसेन नगर येथे राहणारा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावे दुसरा हिबानामा तयार केला आणि जमिनीचा ताबाही त्यांना दिला। परंतु 2023मध्ये जेव्हा ॲडव्होकेट मुजाहिद इक्बाल खान समीउल्ला खान यांनी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन विचारणा केली, तेव्हा जावेद शेख याने तुझी कबर इथेच खोदू अशी जीवे मारण्याची धमकी त्याला दिली। विशेष म्हणजे 2016 ते 2021 दरम्यान मूळ मालकानं वेगवेगळ्या कारणांसाठी वकिलाकडून 70 ते 80 लाख रुपये घेतले। पुढे 2021मध्ये त्या वकिलाला जमिनीचे पूर्ण अधिकार देणारी इरोव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली। 2023मध्ये जमीन नावावर येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्याचवेळी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली। काही रक्कम दिल्यानंतरही उर्वरित पैसे न दिल्यामुळे वाद वाढला आणि शेवटी इतकी वर्ष पैसे आणि कायदेशीर मदत घेऊनही मूळ मालकाने परस्पर ती जमीन जावेद शेखच्या नावावर हिबानामा करून दिली आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला विश्वासघाताचं स्वरूप मिळालं। आता हे प्रकरण चर्चेत का आलं की ज्याला ही एवढी बक्षीसरूपी जमीन मिळाली तो एक साधा ड्रायव्हर, आणि तोही खासदाराचा, आणि हे खासदार म्हणजे अर्थात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे। जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता, एका चालकाकडं एवढी कोट्यवधींची जमीन कशी आली। यावर चालकानं हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाशी संबंध असल्याचा दावा केला, पण हा दावा कितपत खरा आहे यावर सुरुवातीपासून प्रश्न उपस्थित होत होते। आता या सगळ्या प्रकरणात नवीन वळण आलं आहे, कारण तक्रारीनंतर पोलिसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल केला आहे। म्हणजेच आता ही केवळ चर्चा राहिली नाही, तर कायदेशीर चौकशी सुरू झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात तपास करत असल्यानं हा तपास अधिक सखोल होणार हे निश्चित आहे। सध्या तपासात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्रांची पडताळणी। हिबानामा खरा आहे का, GPA वैध आहे का, पैसे व्यवहार कसे झाले, आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या टप्प्यावर कोणी नियम मोडले, या सगळ्याची उत्तरं आता तपासातून मिळणार आहेत। जर तपासात हे सिद्ध झालं की वकिलासोबत फसवणूक झाली आहे किंवा कागदपत्रांमध्ये गैरव्यवहार झाला आहे, तर संबंधितांवर कडक कारवाई होऊ शकते, अटक होऊ शकते, कोर्टात खटला चालू शकतो आणि जमीन व्यवहारही रद्द होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। आता हा सगळा झाला कायदेशीर भाग, पण राजकीयदृष्ट्या पाहिलं तर या प्रकरणाचं वजन आता वाढलं आहे। कारण सुरुवातीला संदीपान भुमरे किंवा मग त्यांचे पुत्र आमदार विलास बापू भुमरे यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचं सांगितलं होतं, पण आता गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची संधी मिळाली। कारण राजकारणात केवळ थेट सहभाग महत्त्वाचा नसतो, तर संबंधित व्यक्ती कोण आहे, त्याचा संबंध कोणाशी आहे आणि त्यातून कोणती प्रतिमा तयार होते हेही तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे या प्रकरणाचा थेट परिणाम राजकीय प्रतिमेवर होऊ शकतो। जर या सगळ्यात भुमरे यांच्या नावाची कुठेही वाच्यता झाली तर आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी नेत्यांची वेगवेगळ्या कारणांमुळे वाट लागत आहे। त्यात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांची वर्णी लागणार ही शक्यता नाकारता येत नाही। एकंदरीत सध्या परिस्थिती अशी आहे की प्रकरण तपासाच्या टप्प्यात आहे, अजून अंतिम निष्कर्ष आलेला नाही, पण पुढे तपास जसा पुढे जाईल तसं या प्रकरणात नवीन गोष्टी समोर येऊ शकतात। तर आता प्रश्न एकच आहे, या 550 कोटींच्या जमिनीच्या वादात सत्य नेमकं काय आहे?
हा फक्त एक व्यवहारातील वाद आहे की यामागे अजून काही मोठं चित्र दडलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तपास जसा पुढे जाईल तसं हे प्रकरण केवळ कायद्यापुरतं मर्यादित राहणार आहे की त्याचे पडसाद थेट राजकारणातही उमटणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं? हे प्रकरण ड्रायव्हरपुरतंच मर्यादित आहे की ड्रायव्हरच्या आडून रचलेलं राजकारण असू शकतं? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.